मित्रो, या देशामध्ये, जगामध्ये काही असे व्यक्तिमत्व होऊन गेले की त्यांचा इतिहास तुम्हाला लपवता येत नाही. अशा व्यक्तिमत्वामध्ये श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांचा समावेश होतो. ते आपल्याला पुढच्या विवेचनात लक्षात येईल. मी पहिल्यांदा त्यांची आज 14 जुलै ही जयंती असल्यामुळे त्यांना विनम्र अभिवादन करून या माझ्या विवेचनाला प्रारंभ करणार आहे. श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि चव्हाण साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला वंदन करून इतिहास लपवता येत नाहीत अशा राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये शंकरराव चव्हाण साहेबांचा समावेश होतो हे आपल्याला आजच्या भागामध्ये मी सांगणार आहे. बघा, इतिहास हे कागदावर लिहिला जातो. इतिहास हे ताम्रपट असतात, शिलालेख असतात. आता हा इतिहासच आहे, एक प्रकारचा व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर येतो आहे तो. परंतु मित्र हो, दगडावर शिलालेख लिहिताना मर्यादा आहेत. त्याच्यावर किती जणांचं काय लिहिणार. बरेच शिलालेख आहेत, त्यामध्ये त्या एका व्यक्तीचा उल्लेख असा छोटा दगडावर तो कोरून लिहिला गेला आहे. त्यांचं कार्य लिहिणाऱ्यांचंही लहानपणा करायचं नाही मला, किंवा त्या व्यक्तिमत्वाबद्दल त्या काळाच्या त्या मर्यादा होत्या. काही आता पुस्तकामध्ये इतिहास लिहिताना कागदाच्या मर्यादा असतात, इतक्या पेजमध्ये ते यावं. आणि काही व्यक्तिमत्व हे काही कागदात मावत नाहीत. कारण त्यांचं कामच एवढं अफाट असतं. पुस्तकात मावत नाहीत आणि विरोधकांना सहन होत नाहीत. त्यामुळे ते देखील चांगला इतिहास ते समोर आणू शकत नाहीत. अशा परिस्थितीतही जे व्यक्तिमत्व जनतेच्या काळजात बसलेलं आहे, त्यांच्या कार्यामुळं त्या व्यक्तिमत्वाचा एक इतिहास लपवता येत नाही. अनेक महापुरुष लोकांच्या मनामनात बसलेले, मनामनात बसलेली माणसामध्ये शंकरराव चव्हाण साहेबांचाही समावेश होतो. आज पारदर्शक राजकारण म्हणल्याबरोबर त्यांचं नाव लोकांच्या मनामध्ये, डोळ्यासमोर येते. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मी आपल्या समोर सांगणार आहे, जो इतिहासच लपवता येत नाही काहीही असलं तरी. ते म्हणजे त्यांचं जलसिंचन क्षेत्रामधलं कार्य. जायकवाडीवर काही पांघरून टाकून ठेवणार आहात का? गोदडं पांघरणार आहात का? जाऊ दे, त्यानं केलेलं आहे रे बाबा, हे आपला विरोधक आहे, त्याचं कशाला नाव येऊ देऊ रे, असं जर अशा मनोवृत्तीची जी माणसं असतात, अशा माणसाने गोदडं पांघरण्याचा प्रयत्न करून जायकवाडी प्रकल्पावर, कारण तो छोटा समुद्र आहे जायकवाडी प्रकल्प, ज्याने पाहिला नसेल तर पाहावा. योगायोगानं आज इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडियामुळे जायकवाडीचं घरी बसून दर्शन होते आहे. इंटरनेटच्या माध्यमातून होते. प्रत्यक्ष, याचा अर्थ प्रत्यक्ष जाऊ नये असं म्हणत नाही. तर हे काम त्यांचा कसं लपवणार? कारण इतिहासामध्ये जसं कागदाच्या मर्यादा असतात, तसं काळजाच्या मर्यादा असतात. काही माणसं मनाचे संकुचित असतात. त्यांचं मोठेपणा काही जणांना सहन होत नाही आणि त्याच्यामुळे ते छोटं करण्याचा प्रयत्न करतात. छोटी माणसं इतरांना छोटं करण्यामध्ये आपली एनर्जी घालतात, तर मोठ्या मनाची माणसं इतरांना मोठं करण्यामध्ये एनर्जी वापरतात.
इतरांना मोठं करणारी माणसं, जयांगी मोठेपणा, दयांगी यातना कठीण, त्यांना यातना जरी सहन कराव्या लागल्या तरी ते दुसऱ्यांसाठी काम करत राहतात. ज्यांच्या वाटेवर काटे टाकले जात असतानाही जी माणसं इतरांना फुलं देण्याचाच प्रयत्न करतात ती माणसं खरंच संत वृत्तीची असतात, खरंच ती माणसं मोठी असतात. शंकरराव चव्हाण साहेबांच्या संदर्भामध्ये त्यांनी जो काही विचार केला, हा शेतकरी सुधारला पाहिजे, शेतकऱ्याचे दारिद्र्य दूर झालं पाहिजे, यासाठी त्यांनी हे प्रकल्प उभे केले. मी सांगत होतो ते काय, ते तर प्रकल्प सांगेलच, पण इतिहास निर्माण करत असताना काही इतिहास आहे त्यामध्ये कागदाची मर्यादा, काळजाची मर्यादा, म्हणजे स्वार्थीवरती, या अर्थानं आळस असतो, द्वेष असतो, स्वार्थ असतो किंवा अज्ञान असतं, वेळेची मर्यादा असते. त्यामुळे तो इतिहास लेखन या कारणाने चांगलं आणि वस्तुनिष्ठ न्याय देणारं होत नाही, आणि असा अनेकावर तसा अन्याय झालेला आहे. खरं तर शंकरराव चव्हाण साहेबांचं जे कार्य आहे एका मोठ्या चित्रपटाचा विषय आहे, पण चित्रपट अजून आला नाही. मला आनंद वाटतो की मराठवाड्यातल्या तात्यासाहेब लहाने साहेबांवर, डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांच्यावर चित्रपट आला. नागदरवाडीचे बाबूराव उर्फ हनुमंत केंद्रे यांच्यावर चित्रपट आला. शंकरराव चव्हाण साहेबांवर चित्रपट यायला हवा, अशी माझी भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो. शंकरराव चव्हाण साहेबांच्या स्मारक शारदाभवन शिक्षण संस्थेच्या योगदानातून उभं राहील. नांदेडला आहे ते. त्या स्मारकाला जर आपण भेट दिली तर त्यांच्या कार्याची उंची आपल्याला लक्षात येते. पण त्यांचं खरंच स्मारक हे त्यांनी उभे केलेले प्रकल्प आहेत. जायकवाडी प्रकल्पाचा म्हणत होतो, आणि त्याला मोठा समुद्र म्हटलं जातं, कोणी त्याला छोटाही समुद्र म्हणते, पण ते छोटं समुद्र म्हटणं अधिक संयुक्तिक ठरते. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या जायकवाडी प्रकल्प असेल, सिद्धेश्वर प्रकल्प असेल, एलदरीचं धरण असेल, भातसा धरण असेल, पेंच असेल, असे 300 पेक्षा अधिक धरणं या महापुरुषांनी उभे केलेले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीतून ते उभे राहिलेले आहेत. ही गोष्ट सामान्य नव्हे. असे काम पुन्हा झाले नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी देखील त्यांचा कौतुक करताना, गौरव करताना, त्यांच्यामुळेच महाराष्ट्र जलसिंचनाच्या नकाशावर आल्याचे उद्गार काही त्यांनी आणि अनेकांनी काढलेले आहेत. तर मित्र, आणखीन त्यांचा काही विषय, जलसिंचन हा विषय निघाल्याबरोबर शंकरराव चव्हाण साहेबांचा नावाचा उल्लेख अनिवार्य आहे. ही अनिवार्यता ज्यांना निर्माण करता येते, एखाद्या कामाचं नाव निघाल्याबरोबर त्या व्यक्तीचं नाव समोर येत असेल, आणि व्यक्तीचं नाव समोर आल्याबरोबर त्या कामाचं नाव समोर येत असेल, तर हे काम अविस्मरणीय असते. नांदेड, मराठवाडा असे उल्लेख जेव्हा येतात तेव्हा महाराष्ट्र, तेव्हा शंकरराव चव्हाणांचा नावाचा उल्लेख होतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे.
काही काही व्यक्तिमत्व त्या संस्थेचा उल्लेख केला, त्या महाविद्यालयाचा उल्लेख केला, तर त्या व्यक्तीचं नावाचा उल्लेख डोळ्यासमोर येतो. उदयगिरी महाविद्यालय म्हणून म्हटल्यानंतर आजही नाये डोळे प्राचार्य म्हणून उल्लेख येतो मित्र. हे काही उल्लेख मी सांगतो. यशवंत महाविद्यालय म्हटल्याबरोबर प्राचार्य डॉक्टर BS ढेंगडे सरांचं नावाचा उल्लेख सहज लोकांच्या मनामध्ये येतो. म्हणून मला हे उल्लेख यासाठी करायचे होते की तुमचा जो काही त्या क्षेत्रातलं समर्पण असेल, त्या क्षेत्रामध्ये केलेलं तुमचं डिव्होशन असेल, जर विसरत नाही. कागदावर नोंदी येणार नाहीत बऱ्याचदा, पण जनतेच्या मनावरच्या नोंदी तुम्हाला पुसता येत नसतात. आता हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास जेव्हा आपल्याला लिहावा लागणार आहे, जलसिंचनाचा इतिहास तर मी सांगितला की त्यांच्या नावाशिवाय पूर्ण होणारच नाही. ते शिरोमणी आहेत त्या क्षेत्रात. तर हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास जर तुम्हाला लिहायचा असेल तर शंकरराव चव्हाणांचा उल्लेख आपल्याला टाळता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जेव्हा त्यांचा इतिहास लिहिला जाणार आहे, ते दोनदा मुख्यमंत्री होते, त्यामुळे तोही टाळता येणार नाही. शिक्षण मंत्री, केंद्रात शिक्षण मंत्री, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, त्या खात्यांच्या मंत्र्यांचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यांचा उल्लेख टाळता येणार नाही. अशा तुमचा उल्लेखच टाळता येऊ नये असा छाप निर्माण करणं म्हणजे खरा पुरुषार्थ असतो. हा पुरुषार्थ न गाजवताच माणसं या जगातून निघून जातात. म्हणून हा पुरुषार्थ गाजवण्याची प्रेरणा शंकरराव चव्हाण साहेबांचं व्यक्तिमत्व आपल्याला देताना दिसतं. त्यांच्या कल्पकतेतून एकाही गावाचं पुनर्वसन करण्याची गरज निर्माण झाली नाही असा विष्णुपुरी उपसा सिंचन प्रकल्प हे देण आहे. हे जगासमोर एक अडॉल आहे, हे आपण बघितलं पाहिजे. एक त्यानं हेडमास्टर म्हणजे कडक शिस्तीमुळे हेडमास्टर जरी म्हटलं असतं तरी इतिहासामध्ये, राजकारणाच्या इतिहासामध्ये अतिशय स्वयंशिस्त, स्वतः अगोदर येणं, मंत्रालयामध्ये तेव्हा ते सचिवालय होतं. ते सचिवालय खरं तर तिथं मंत्री राहत होते, तर त्याचं नाव सचिवालय होतं. शंकरराव चव्हाण साहेबांनी ते नाव बदललं आणि त्याचं नाव त्या सचिवालयाऐवजी मंत्रालय असं नाव ठेवलं. म्हणजे ही एक दृष्टी असावी लागते की याचा अर्थ काय व्हायला लागला आहे. सचिव का मंत्री मोठा का सचिव मोठा? तर या अंगानं, कारण सचिव हे पेक्षा मंत्री हा लोकप्रतिनिधी असतो, तो व्यापक असतो, तो त्याच्याकडे जे काही पॉवर आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर म्हणून त्यांचं ते नाव सचिवालयाच्या ऐवजी मंत्रालय केलं होतं. प्रामाणिकपणा आणि विश्वासू, विरोधकांना देखील ते विश्वासू व्यक्तिमत्व वाटायचे. विरोधकांनाही विश्वसनीयता त्यांच्याविषयी वाटायची. आणखीन महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू या निमित्तानं आपण बघितला पाहिजे. आता काही गोष्टी स्वतःची गरज असते म्हणून माणसं करतात, काही जण कुटुंबाची गरज आहे म्हणून काही गोष्टी माणसं करतात. पण तेच माणसं मोठी होतात, त्यांच्याच लोक जयंत्या पुण्यतिथ्या करतात. जी राष्ट्राची गरज काय आहे, समाजाची काय गरज आहे ते ओळखून कामं करतात, ती माणसं मोठी होतात. काही माणसं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात, लेखन प्रबोधनामध्ये वाटचाल करतात.
शेख आपने आपने देख म्हणणारी माणसं सामान्य राहतात. आणि सर्वे सुखे न संतु सर्वे निरामय, बुडती हे जन न देखेवे डोळा, म्हणून कळवळा येतो असे की समाजाचं मी काहीतरी देणं लागतो. वाणीतून, कृतीतून, उक्तीतून, लेखणीतून काहीतरी समाजाला दिलं पाहिजे. ही भावना आणि भूमिका घेऊन जगणारी माणसं मोठी असतात. आणि हे मोठेपणा जगाच्या लक्षात, सज्जनांच्या लक्षात जसा भरतो तसा दुर्जनाच्या नजरेमध्ये तो सलत असतो. जरी सल्ला तरी त्यांच्याही हिताचे काम मोठी माणसं करत असतात. आता तुका म्हणे तोची संत सोसी जनाचे आघात, तेने संत व्हावे जेने बोलणे सोसावे, तेने संत व्हावे जन बोलणे सोसावे. मुक्ताईंचा हा विचार आहे आणि तुकोबारायांचा ही विचार मी आपल्या समोर ठेवलेला आहे. तर हे सगळं काम करत असताना त्यांना काही पाळणा होता का? नाही. त्यांना विरोधक नव्हते का? नाही. होते असं त्याचं उत्तर आहे. विरोधक नव्हते असं नाही. तर विरोधक होते. त्यांच्या गाडीवर हल्ले करण्यात आले. त्यांना सन्मानपत्र सन्मानात जायकवाडी प्रकल्प च्या संदर्भातला तो मुद्दा आहे. त्यांचं सन्मानपत्र म्हणून त्यांना अपमानपत्र देण्यात आलं. आणि एका व्यक्तीने, कस्तुरे नावाच्या व्यक्तीने त्यांच्या विरोधामध्ये 105 आग्रह लिहिलेले विरोधामध्ये. आपल्याला एखादा शब्द जरी विरोधात कोणी वापरला तर धरणीला पडून लोळत असतो आपण म्हणजे माणूस या अर्थाने, सामान्य माणूस या अर्थाने म्हटलं तर अशी कामाविषयीची जर ते काम कायदेशीर असेल आणि बहुजनांच्यासाठी, बहुजन हा शब्द असंख्य माणसांच्या हितासाठी या अर्थाने तो शब्द वापरला या ठिकाणी. तर असंख्य माणसांच्या हितासाठी जर ते काम असेल तर त्या ठिकाणी आपण निर्भय राहिलं पाहिजे, अढळ असलं पाहिजे. ही भावना आणि भूमिका घेऊन ते जगले. म्हणून विष्णुपुरी प्रकल्पाला स्वकीय पक्षातून विरोध होता, जनतेतून विरोध होता, विदर्भातील विशेषतः काही जिल्ह्यातून विरोध होता. पण त्यांनी ते शेवटपर्यंत दिल्लीपर्यंत जावं लागलं तरी ते गेले आणि हा प्रकल्प तडीस नेला. मित्रो, म्हणून आज मराठवाड्याचं जे वाळवंट झालं असतं, हे जर त्यांनी उभं केलेले प्रकल्प जर नसते. साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. नांदेडला जेव्हा विष्णुपुरीचं पाणी संपतंय तेव्हा नांदेडकरांची बेहाल होतात. तेव्हा लक्षात आहे, अरे साहेबांचं काम मोठं आहे. जायकवाडी जेव्हा नसते, पाणी संपलं, कमी होते, तेव्हा त्या परिसरातील लोक अस्वस्थ होतात. हे सगळं बघितल्यानंतर मी तर सांगत होतो ते स्वतःची गरज, कुटुंबाची गरज म्हणून जी माणसं काम करत राहतात ती एक संसारिक सामान्य अशी माणसं नकोत का? ही माणसं पण आहेतच, आवश्यकच आहे, त्यांनी तसं जगावं. पण राष्ट्रपुरुष कसे असतात हे सांगताना मी फक्त ते सांगत होतो, असा त्याचा अर्थ आहे. मग मी तुम्हाला ते सांगत होतो की त्यांची गरज होती. खरं तर त्यांची आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती त्या काळामध्ये. शिक्षण घेत असताना त्यांनी ट्युशन घेऊन स्वतःचं शिक्षण घेतलं आणि पुन्हा ते शिक्षणाच्या काळातच त्यांना लग्न झाल्यानंतर एका रूम मध्ये राहून त्यांचा संसार चालू असता. पैशाची गरज असताना वकिली करून आता
आपला सुखी संसार करणं गरजेचं होतं. परंतु त्यांनी राजकारणामध्ये उडी घेतली. विद्यार्थी दशेतच असतानाच त्यांनी वंदे मातरम चळवळीमध्ये सहभाग घेतला. काही दिवस त्यांना शैक्षणिक नुकसानही सहन करावं लागलं आणि वकिली करून स्वतःसाठी पैसा न कमवता समाज कार्यामध्ये ते राहिले. त्यामुळे त्यांचं घर सुद्धा लवकर होऊ शकलं नाही. त्यांना मुख्यमंत्री म्हणून ते त्या पदावरून जेव्हा खाली आले, मुंबईत स्वतःचं घर नव्हतं मित्रांनो. त्यामुळं तेव्हा त्यांना मुख्यमंत्री नाही ते म्हणजे आमदारच होते ना, मग त्यांना आमदार निवासामध्ये राहावं लागलं. इतरांची मदत घ्यावी लागली. अशा प्रसंगी त्यांना मदत करणारे बापूसाहेब बारडकर साहेबांनी त्यांना मदत केलेल्याचाही उल्लेख त्यांच्या चरित्रात आढळतो. तर ह्या सगळे संदर्भ तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगतो की मुख्यमंत्री पदावर असणारा व्यक्तिमत्व देखील स्वतःचं घर मुंबईत नसावं, की हे जर सांगितलं तर लोक म्हणतात ते येड्यात काढतील तुम्हाला. कारण आता नगरचौक झालं की किंवा कोणत्या एखाद्या पदावर गेले की अनेक जणांचे घरं होतात, अनेक ठिकाणी घरं होतात. ते कसे होतात, का होतात, हा विषय आजचा नाही आहे. पण एक सांगण्याचा हेतू असा आहे. तर डॉक्टर सुरेश सावंत यांचं हे जलशंकर नावाचा ग्रंथ आहे. त्यांच्यावर अनेकाने ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्यावर एक डॉक्युमेंटरी देखील झालेली आहे. शारदाबन शिक्षण संस्थेच्या प्रयत्नातनं ते आज ते पाहायला मिळते. तर त्यांच्या काही ग्रंथाविषयी काही जणांना वाटते कुठे वाचावेत ते. स्वतःच्या ज्या काही आठवणी रूपानं लेखन झालेले आहे. कुसुमांजली नावाचं जे आत्मकथनपर जे पुस्तक आहे, खरं तर ते जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात यायला पाहिजे, ते नाही. त्यांची शंकरराव चव्हाण साहेबांची कन्येकडून मला ते पुस्तकाचे झेरॉक्स मिळाली, म्हणून ते कुसुमांजली ते झेरॉक्स मी घेतलेली होती. त्या स्नेहलता खतगावकर मॅडम आज या जगात नाही. मला हे सांगायचे आहे निमित्तानं आपल्याला की हे ग्रंथ जगासमोर येणं अतिशय गरजेचं आहे. त्यांचं कार्य तर कृतिरूपानं दिसतेच. मी जलसिंचनाच्या क्षेत्रात मी सांगतोच आहे. पण लोकांच्या समोर घरात बसून समाज कार्याची प्रेरणा घेणाऱ्यांसाठी कुसुमांजली ग्रंथ आहे. शंकरराव चव्हाण जीवन कार्य नावाचा डॉक्टर उत्तम सावंत यांचा ग्रंथ आहे. गोदाकाठचा राजयोगी नावाचा प्राध्यापक उत्तम सूर्यवंशी सरांचा तो एक संपादन आहे. तर भारताच्या राजकारणातील चारित्र्याचा हिमालय नावाचं एक संपादन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये विकास कदम, प्रकाशक बालाजी चव्हाण, मराठी स्वराज्य जे आनंद कल्याणकर साहेबांचं आहे ते शंकरराव चव्हाण विशेषांक त्यांनी काढलेला आहे. मराठवाड्याचा विकास, दिशा आणि गती हा गौरवग्रंथ संपादन समा गर्गे यांनी केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी यासाठी सांगतो. काही जणांना जरी पुस्तक पाहिजे, जलसिंचन क्षेत्रातलं कार्य समजून घेताना पाणीदार नावाचा ग्रंथ डॉक्टर सुधीर भोंगळे यांचा आहे. तो प्रकाशक आहे सुज्ञान प्रकाशन पुणे. सत्यप्रभानी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी जे महामानव बाबासाहेबांनी जे ओळखलं होतं वृत्तपत्राचं काय महत्त्वाचं असते, वृत्तपत्र आपल्यासोबत असणं कशी गरजेची गोष्ट असते,
तर वृत्तपत्र हे तुमच्यासोबत असणं यासाठी गरजेचं असतं, तर तुम्ही जे काही रोज काम करता, राजकारणामध्ये काम करता किंवा तुमच्यावर जे आरोप होतात, त्या आरोपाला उत्तर घरोघर फिरून देता येत नसते, तर ते वर्तमानपत्रातून नीट देता येते. म्हणून बाबासाहेबांनी वृत्तपत्रामध्ये मूकनायक असेल, बहिष्कृत भारत असेल, जनता असेल, या माध्यमातून प्रयत्न केला. तर ते सत्यप्रभाने शंकरराव चव्हाण साहेबांचं कार्य समाजासमोर आणण्याचं जे काम केलेलं आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यामध्ये सत्यप्रभाचा शंकरराव चव्हाण विशेषांक आहे. चालुक्कर साहेब असताना त्यांनी तो केला. आता ही ते काम होते आहे. इतर वर्तमानपत्रांनी त्यांच्या संदर्भामधले अनेक लेख छापलेले आहेत. गावकरी आहे, प्रजावाणी आहे, सामना आहे, एकमत आहे, गोदातीर आहे, देशोन्नती आहे, श्रमिक एकजूट आहे, लोकमत टाइम्स आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, लोकसत्ता आहे, सकाळ आहे, गावकरी आहे. परत एकदा तर या सगळ्या संदर्भामध्ये मी आपल्याला यासाठी सांगतो की हे प्रत्येक राजकारणी व्यक्तीला मी विनंती करेल की तुमचं स्वतःचं एक वृत्तपत्र, मासिक असेल, साप्ताहिक असेल, दैनिक असेल, काही ना काही असलं पाहिजे. सोशल मीडिया तर आहेच, प्रिंट मीडियामध्येही असणं गरजेचं आहे. तर मित्र, शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मला काही व्यक्त होता आलं, काही विचार या निमित्तानं मांडता आले. ही त्यांना भावपूर्ण ही श्रद्धांजली व्यक्त करणे हा माझ्या मानसिक गरजेचा तो भाग होता. कारण शंकरराव चव्हाण साहेबांची जयंती, पुण्यतिथी यावेळेस मला व्यक्त व्हावं वाटते. मी व्यक्त होत राहतो. तो व्यक्त होणं, आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं, ही सुद्धा स्वतःला मानसिक समाधान वाटते. म्हणून ही कृतज्ञता मी साहेबांच्या विषयी व्यक्त केलेली आहे. पुन्हा एकदा साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि जनतेला, माझ्या यूट्यूबच्या चाहत्यांना आनंदाची गोष्ट आहे की आता व्ह्युअर्सची संख्या बघितली 1 मिलियन होत आहे. तोही आनंद या निमित्तानं, या शुभदिनी मी व्यक्त करतो आणि पुन्हा जनतेला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.